मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्त्री पुरुष जोडीदार कसा शोधतात. बघूया काय ते. पुरुष हंटर गदर होता तेव्हा बाई घर सांभाळायची, मुलांना वाढवायची. जो जास्तीत जास्त निरोगी मुलं देऊ शकेल, इतर पुरुषापासून रक्षण करू शकेल, मुलांचं पालनपोषण करण्यासाठी भरपूर अन्न आणू शकेल, अशाच पुरुषाची निवड बायका करतात. स्त्री पुरुष म्हणजे निसर्गाच्या संदर्भात नर मादी आदिम काळापासूनच्या त्यांच्या प्रेरणा वेगळ्या आहेत आणि आता आधुनिक काळातही मांडणी वेगळी आहे. वैज्ञानिक सांगतात की ज्या काळात मानवाचं आयुर्मानच 20-25 वर्षाचं असेल आणि जीवन खडतर असेल, त्या काळात वंशवृद्धी हेच मानवाचं मुख्य ध्येय असेल. त्यामुळे जेनेटिकली पुरुष जोडीदार स्त्री निवडतो तेव्हा तो तिची प्रजनन क्षमता जोखतो. ती जोखण्याचे काही निकष असतात. त्यातले काही दैहिक सौंदर्याच्या स्वरूपात दिसतात. दैहिक म्हणजे शारीरिक सौंदर्यामध्ये दिसतात. आधुनिक जगातही पुरुष वरपांगी काही बोलत असला तरी जोडीदार निवडताना तो त्याच्याही न कळत हेच पाहतो, अशीच स्थिती बाईचीही असते. आजच्या काळात स्त्री पुरुष दोघेही बाह्य सौंदर्याला महत्त्व देत नाहीत. वैचारिक पातळीवर जुळेल त्याला जोडीदार म्हणून निवडतात. पण हे अपवाद सहसा बाईही जोडीदार निवडताना मूळ संकल्पनेतच जाते. पुरुष हंटर द गदर होता तेव्हा बाई घर सांभाळायची, मुलांना वाढवायची. जो आपला जास्तीत जास्त निरोगी मुलं देऊ शकेल, इतर पुरुषांपासून आपलं रक्षण करू शकेल, मुलांचं पालनपोषण करण्यासाठी भरपूर अन्न आणू शकेल, अशाच पुरुषाची निवड बायका करतात. म्हणजे त्याही पुरुष शारीरिक, मानसिक आणि ताकदीच्या बाबतीत किती भक्कम आहेत हेच पाहतात. म्हणजे अशाच पुरुषाची निवड करतात. म्हणजे त्याही पुरुष शारीरिक, मानसिक ताकदीच्या बाबतीत किती भक्कम आहे हे पाहतात. हे सरळ स्त्री पुरुष दोघांच्याही न कळत होते. हे विशेष. आणखी एक छोटी टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. माफी मागण्याचा अर्थ. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होतात, त्यांचे दोन्ही हात माफी मागण्यासाठी जोडतात. ही नम्रता पाहून लोक त्याची खूप स्तुती करतात. पण बरेच जण चूक केल्यानंतरही ती इमानदारीने मानत नाहीत. याचे कारण अत्यंत छोटी गोष्टही एवढी मोठी होती की ती समस्येचे रूप धारण करते. जेव्हा चूक होईल तेव्हा ती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. हा प्रयत्न इतरांना लक्ष वेधण्यानंतर नाही तर स्वतःच करायला हवा. सामान्यतः नोकरदार, राजकीय पुढारी, व्यापारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्ती चूक केल्यानंतरही माफी मागत नसतात. तसेच तर सामान्य व्यक्तीही माफी मागणे स्वतःचा अपमान समजतात. पण इतरांकडून माफी मागवणे तिला आपल्या जीवनातील खूप मोठे यश वाटते. ते असा विचार करतात की माफी मागितल्यामुळे माणूस छोटा होतो. चूक कबूल करणे एवढे सोपे नसते की चूक झाली आणि पटकन मान्य केली.
मानसशास्त्राच्या मते चूक मानण्याची सवय अचानक लागू शकत नसते. त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असते. व्हेरी गुड. जेव्हा कोणी स्वीकाराच्या सवयीचा भाग म्हणून जातो तेव्हा कोणत्याही प्रकारच्या चुकीबद्दल माफी मागायला संकोचत नाही. चुकीची जाणीव संवेदनाचा एक भाग आहे. चुकीची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा इमानदारीच्या कसोटीने आपण स्वतःला घासून पाहतो. तेव्हा ती आपण आनंदाने स्वीकारतो. माणसाचा सर्वात मोठा दोष हा असतो की तो स्वतःबद्दल प्रामाणिक नसतो. असे नसल्यामुळे आपण आपल्या व्यवहारात अत्यंत दांभिक होतो. माफी मागणे मागे राहणे नसून दिमागात पुढे जाण्याची निशाणी आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा.